नमस्कार. मी सागर सुधीर शहा. मी अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आदरणीय माजी खासदार साहेब रणजितदादा मी यांच्याबरोबर काम करतो. तसेच माझे नेते शमशेरदादा त्यांच्याबरोबर काम करतो. मध्यंतरी माझ्या शेतावर जाण्यासाठी मी गेलो होतो. तिथे डीमार्टचं काम चालू होतं आणि डीमार्टचं काम चालू असताना त्या डीमार्टवाल्यांनी आमचे जे शिवेवरचा रस्ता आहे, म्हणजे डीमार्ट फरानवाडी हद्दीत येत आहे, माझी जमीन वडजलमध्ये, आमचा जो शिवेवरचा रस्ता आहे तो अक्षरशः त्यांनी शिवेवरचा रस्ता 6 फूट मी सोडणं गरजेचं असतं, 6 फूट त्यांनी सोडणं गरजेचं असतं. मी माझा 6 फुटाचा रस्ता सोडला, त्यांनी अक्षरशः रस्ता उकरून बांधावरच डायरेक्ट कंपाऊंड उभा केलं. त्याच्यामुळं तिथल्या शेतकऱ्यांना आज जाण्यासाठी भयानक अडचण व्हायला लागली. माझे सुद्धा ऊसाचे ट्रॅक्टर वगैरे यायला जायला अडचण होत होती. मी त्यांना वारंवार सांगितलं होतं की हा रस्ता आहे, हा सोडायचा आहे, परंतु त्यांनी कसलीही कुणालाही न जुमानता दादागिरीची भाषा वापरून माझ्यावर गजाने हल्ला केला. त्यामध्ये माझा पायाचं बोट फ्रॅक्चर झालं, डोक्यावर गज बसत होता, मी हुकवायला गेलो ते पायावर बसला. एवढी ह्यांची मजल आहे. आणि आदरणीय संजीवराजांनी ती जमीन त्यांना विकली आहे. आता मला न्याय मिळण्यासाठी मी पोलीस स्टेशन, दवाखाना इथे दाद मागितली, परंतु तिथं सुद्धा ह्यांचं प्रेशर करून की कंप्लेंट का घेताय, त्याची कंप्लेंट घेऊ नका, असं वारंवार त्याचं प्रेशर चाललंय. त्याच्यामुळे डीमार्टवाल्याला असं वाटतंय की आता आपण कुठेही दादागिरी करू शकतो, कुणालाही आपण देशोधडीला लावू शकतो. तिथल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तर त्यांनी लावलंच आहे. गेली 30 वर्ष झाली फलटणची बाजारपेठ बिलकुल सुधारत नव्हती. आता रस्ते चांगले झालेत, पार्किंगची सुविधा यायला लागली. आदरणीय शमशेरदादा अतिशय सुंदर काम करतायत, सगळं व्यवस्थित रुटीन लागले. त्यात संजीवराजांनी जमीन त्यांना विकली. जमीन विकली ते विकली, त्या जमिनीच्या पश्चिमेला रस्ता आहे, तो त्यांच्या प्लॅन मध्ये नाहीये. फरानवाडी ग्रामपंचायतीची परमिशन नाहीये, वडजल ग्रामपंचायतीची तक्रार आहे, फरानवाडीची तक्रार आहे, तरी सुद्धा कसल्याही प्रकारचं त्यांना काही घेणं देणं नाहीये. आणि वारंवार पैशाच्या जोरावर आमचे 500 लोक 500 युनिट झालेत, 500 युनिट झालेत, ह्या जोरावर त्यांनी शेतकऱ्यांना तिथं शेतकऱ्यांची पिळवणूक चालू केली आहे. आता हे डीमार्ट जर झालं तर फलटणचे किती व्यापारी झोपणार आहेत हे प्रत्येकाने आपापला विचार करावा. व मी एवढीच सगळ्यांना विनंती करतो की जो माझ्यावर अन्याय झालाय त्यासाठी सगळ्यांनी मला साथ द्यावी. डीमार्टची मस्ती जर उतरवली गेली नाही तर आपल्याला तो डोक्यावर बसून तिथं आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तो भरपूर त्रास देणार आहे. त्यामुळं माझी विनंती आहे की सगळ्यांनी मला मदत करावी. माझ्या हक्कासाठी माझ्यावर जो अन्याय झालाय